नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, खरं तर कोकणाला लोककला संस्कृतीची एक म्हणतात ना देणगी लाभलेली आहे। खरं तर या कोकणातल्या लोककला प्रकारांमध्ये आहे ना खरं तर कोकणातला गोंधळ देखील असतो। तर आपण या व्हिडिओमध्ये आहे ना खरं तर कुळदेवतेचा पांजी उत्सवामधला गोंधळ कसा होतो, खरं तर महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा गोंधळ होत असावा, पण आमच्या इकडे कोकणात हा गोंधळ कसा होतो हे नक्की पहा। खरं तर मी माझ्या सासरवाडीत काल होतो, तर तिकडे हा गोंधळ झाला होता। मी आत्ता माझ्या घरी आहे, सो तो गोंधळ कसा झाला हे आवर्जून पहा। ज्यांना ज्यांना खरं तर कधी कधी माहीत नसतं की कुळदेवतेचा गोंधळ कसा होतो, तर त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पहा आणि कोकणातल्या ह्या पारंपरिक पद्धतीने जो गोंधळ संबळ वगैरे वाजवले जाते तो कशा प्रकारे होतो हे आवर्जून पहा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। खरं तर गोंधळी येण्यापासूनचा हा व्हिडिओ मी थोडा शूट केला आहे आणि अक्षरशः संध्याकाळपर्यंत गोंधळामधल्या काही फॉर्मॅलिटी आहेत त्या आपण बारकाव्याने टिपल्यात, त्या तुम्ही नक्कीच एन्जॉय करा आणि मला आवर्जून कमेंट करून सांगा हा गोंधळाचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओला सुरुवात करूया। गावगावकरी, मानवानकरी, 12 मानकरी, 18 खुमदार, पोलीस पाटील, सरपंच, चतुर्सीमा गाव, बने भावकी, आलेली पाहुणी मंडळी, ड्युटी बदलायला हुकूम आहे। हरी भवानी माता की जय! हरी भवानी माता की जय! नमन करून त्यांचे हार्दिक स्वागत करून आता थोड्या त्या गोंधळाला सुरुवात होणार आहे। तरी पुन्हा एकदा माझ्या अखंड महादेवाला, अखंड शेववणे गावाला एक बनेवाडीतर्फे नम्रतेची विनंती। अखंड महादेवाडी, संपूर्ण शेववणे गाव, माझी बौद्धवाडी यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवायची आहे। आमची पुन्हा कळकळीची विनंती आहे, थोड्याच वेळात त्या गोंधळाला सुरुवात होत आहे।
होती